तर मग मंडळी कशा असाच आज आपल्या घरचं गणपती माझ्या भावाकडचं चाललो असा विसर्जन 6व्या दिवसाचा। ही सगळी मुंबईची मंडळी, माझा मागसून भाव, त्याची पूर्ण फॅमिली। आम्ही नदीवर गणपती नेतो, टेम्पो बुक केलं, माझ्या भावाचाच टेम्पो असा। सगळे गावकर आमच्या घराकडची 2 गणपती असतात आपल्या वाडीतले ते चालले आहेत। एक माझ्या भावाचा आणि आमच्या वाडीतल्या गावकरांचा होतो इलो, तो गावकरांचा गणपती हा। ही आम्ही चाललो बाईकने गणपती सोडू। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। नदीवर इल्यावर आहे बघलं होतं, वरच्या बोर्डयातली सगळे गणपती लाईनीत इले होते। बरं वाटतं ना असं 2-3 दिवस सगळी फॅमिली मंडळी वगैरे आहे येता। पाणी बघा नदीकडचा किती एकदम, गावाकडचा एकदम स्वच्छ एकदम क्लिअर पाणी आहे। आम्ही गणपती दरवर्षी येऊन सोडतो। पाण्याचे अंदाज घेताना गावकरी हे आपले गणपती बाप्पाची आरतीची आपण तयारी केलं। आरतीची सुरुवात म्हणता वेळ खूप झालो, थोडी संध्याकाळ झाली। एकत्र सगळ्या गावचे गणपती, ही मजा किंवा आनंद पुढच्या वर्षी परत घेऊ गावतलो हीच गणरायाकडे प्रार्थना। बाकी गणपतीचं विसर्जन आपलं फटाके लावून जोरदार तयारी केलो आम्ही। त्याकडे फटाके फोडताना एकदम गणपती म्हणजे कशी माहिती आहे, गावाकडची दिवाळीच असतात। म्हणजे मुंबईत जशी दिवाळी जोरदार साजरी करतात ना, गणपती तसं दिवाळीसारखं सण साजरा करतात। बरं वाटतं ना, सगळे फॅमिली वगैरे एकत्र येतात, खूप वर्षांनी भेटतं वगैरे, ही वाईब्सच वेगळी असतं गावाकडची।